नमस्कार. भीमा सहकारी साखर कारखान्यातील भानगड आपण पहिल्या भागात दाखवली होती आणि भानगड काय होती, त्या भानगडीतून काय भानगडी निर्माण झाल्या त्याचं यथोचित भाग 2 म्हणून मी तुमच्याकडे प्रकाशित करतो. मित्रांनो, खरी सुरुवात झाली आणि खरी आग लागली ती या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक बोर्डाच्या निवडणुकीचा कार्यकाळ संपला आणि तो संपल्यानंतर त्याची तक्रार झाली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 77(अ)(1)(ब) अन्वये एक आदेश निघाला. तो आदेश काय होता तर मी तुम्हाला दाखवतो. हा तो आदेश. या आदेशामध्ये खऱ्या अर्थानं प्रभारी कार्यकारी संचालक भीमा सहकारी साखर कारखाना मधुकर नगर पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांनी वसंतराव विनायकराव साळुंके यांना अध्यक्ष, संभाजी दत्तात्रय ताकवणे यांना सदस्य आणि तुषार दत्तात्रय शितोळे यांना सदस्य अशा नेमणुकीचं हे पत्र काढलं. हे पत्र, या पत्राने तालुक्यामध्ये एक भूकंप झाला. काय भूकंप झाला तर संचालक बोर्डाची मुदत संपल्यामुळे ज्या संचालक बोर्डाने कारखान्यावरती आपली ठाण मांडलेली होती, जसं गुळाच्या ढेपीला मुंगळा चिकटलाय तसं ते सुटता सुटत नव्हतं. आणि मग ही समिती आली कशी, हे अध्यक्ष झाले कसे, याचा प्रचंड त्रास त्या संचालक बोर्डाला झाला आणि त्यांनी साखर आयुक्तांच्या आदेशात शह देण्यासाठी सहकार मंत्री यांच्याकडे तत्काळ दाद मागितली. तुकाराम भिकोबा ताकवणे संचालक भीमा सहकारी साखर कारखाना यांनी ती दाद मागितली आणि त्यावेळेस तिथं स्थगिती द्यायचं मिळाली असा टाळू सुद्धा पडतो. झालं काय, ज्यावेळेस साळुंके आणि ताकवणे हे दोन्ही सहकार मंत्र्यांसमोर उभे राहिले त्यावेळेस सहकार मंत्र्यांनी साळुंके यांना 10 दिवसाची मुदत दिली आणि 10 दिवसांनी तुमचं म्हणणं मांडा असा स्वरूपाचा एक आदेश केला. आणि हे प्रकरण आता पुढे 10 दिवसांनी काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. घडलं काय, 7 दिवसाच्या आतच त्याचा निर्णय मंत्री महोदयांनी त्यांना देऊन टाकला. आणि 3 दिवसाचं जी प्रदीर्घ मुदत साळुंकेसाठी शिल्लक राहिली होती त्याचा विचार न करता हा अगोदर निर्णय का निघाला यावरून परत एकदा गडबड झाली. आणि मग ही भानगड कोर्टमध्ये गेली. कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने 2 आठवड्यामध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तयारी करा असा आदेश काढला. आणि मग परत एकदा झालं सुरू कारखान्यावरच्या अस्तित्वाचं दुखणं. मग मंत्री महोदयांकडे हा तुम्ही बघताय, हा जो मी तुम्हाला दाखवतोय तो एक आदेश. त्याच्यामध्ये नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, विषय आहे भीमा सहकारी साखर कारखाना मधुकर लिमिटेड प्रशासक मंडळाची बेकायदेशीर नेमणूक रद्द करून नव्यानं नियुक्ती करावी म्हणून असं विषय मांडला. आणि त्यामध्ये ॲडव्होकेट श्री राहुल सुभाष कुल मुक्काम पोस्ट राहुल तालुका दौंड जिल्हा पुणे, नामदेव भैरू बारवकर मुक्काम पोस्ट वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे आणि अजून एक व्यक्तीचं नाव आहे. आम्ही ते नाव इथे घेऊ शकत नाही कारण ते माझ्या आदरस्थानी असल्या कारणानं ते प्रेक्षक वर्गाची मी माफी मागून याबाबत पुढे राहतो. तर हे पत्र आहे आणि ते असं म्हणतात की ज्यांना संचालक बोर्डातून म्हणजे ज्यांनी निवडणुका घेतल्या नाही आणि त्यांच्यामुळं त्यांच्यावरती साळुंक्यांची नेमणूक केली तर ती रद्द करा आणि परत ज्यांनी निवडणुका घेतल्या नाही त्यांचीच नेमणूक करा अशा स्वरूपाचं ते पत्र. म्हणजे अजून आमचं पोट भरलं नाही का असं जर आम्ही म्हटलं तर कदाचित कोणाच्या तरी पोटात दुखेल आणि आम्ही त्यांच्या विरोधात बोलतोय असा विरोधाभास होऊ शकतो. पुढे एक मस्त गंमत की हे मागणी ज्या संचालकांनी केलेली आहे तर ऑलरेडी या संचालक मंडळाची
भ्रष्टाचार झाली म्हणून भ्रष्टाचार कामी सध्या चौकशी सुरू आहे आणि ह्या चौकशीमध्ये या लोकांच्या भ्रष्ट कारभाराच्या विषयाला अनुषंगाने त्यांच्या स्थावर मालमत्तेवरती बोजा का चढू नये अशा स्वरूपाचा एक आदेश निघालेला आहे. हा सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. हा तो आदेश आहे. संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्यावरती बोजा का निघू नये म्हणून हा निघालेला एक आदेश. आता या आदेशावरती त्यांचं म्हणणं जाईल, विषय पुढे जाईल, ते नंतरच्या गोष्टी आहेत. पण एक तर ठरलं आहे की हा आदेश का निघाला, तर हे संचालक मंडळ भ्रष्ट आहे म्हणून त्यांना ही विचारलं. भ्रष्ट कारभारात असलेल्या संचालक मंडळाला परत एकदा अध्यक्ष म्हणून नेमावं का आणि वेडा माणूस तरी ते नेमल का? कारण तुमची जर चौकशी चालू असेल तर चौकशी सुरू असताना तुम्हाला परत तिथं प्रतिष्ठित म्हणून कोण नेमेल? एक साध्या सिंपल माणसाला कळतं. पण भीमा सहकारी साखर कारखान्याचे हे जे संचालक आहेत त्यांनी आपली विद्वत्ता तशी पाजळलेली आहे असं कागदपत्रावरून दिसतंय. आम्ही त्यांच्या बदनामीसाठी हे बोलत नाही, तर ही जी पत्र आलेली आहे त्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही चर्चा करत आहोत. मित्रांनो, अजून भानगडी आहे, पण भानगडीचे प्रकार प्रचंड वेगळे आहेत. आम्ही पुढच्या भागात तुम्हाला अजून एक भानगड दाखवणार आहोत. ती भानगड अतिशय वेगळी आहे. खरं तर 68 कोटी रुपयांच्या बोजाची चौकशी सुरू आहे. परत एकदा सांगतो, भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 68 कोटी रुपयांचा अपहार केलेला आहे अशा स्वरूपाची चौकशी चालू आहे आणि त्याचं तिने आदेश काढलेला आहे. कलम 83 प्रमाणे भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. त्याचं हे पत्र, हे पत्र मी तुम्हाला का दाखवतोय की आम्ही बदनामी करण्यासाठी हे काम करत नाही, तर या तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांना वेळोवेळी सर्वसाधारण सभेतून बोलू दिलेलं नाही आणि जे बोललं गेलंय ते फक्त संचालक मंडळाच्या हिताचं बोललं गेलं. हा जो व्हिडिओ लोक बघत असतील किंवा आवाज लोकशाहीमधून ज्यांना ज्यांना प्रेक्षकांना हे चित्र दिसत असेल त्या सर्वांना मी नम्र आणि निवेदन करतो, आम्ही तुम्हाला जे दाखवत आहोत ते कागदपत्री क्लिअर आहे. सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या समर्थकाकडून गडबड गोंधळ करून ज्या भानगडी झाल्या त्या भानगडीतील हे सत्य. पुढील भागात यापेक्षाही मोठी भानगड आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्या भानगडीचं फक्त तुम्हाला सुरुवात दाखवतो, शेवट नंतर करण्यात येईल. निराणी ग्रुप नावाच्या व्यक्तीनं ज्यावेळेस बँकेकडून हे कारखाना चालवण्यासाठी घेतला त्यावेळेस कारखान्यावर असणारी सर्व देणी त्यांनी द्यायची असं करारामध्ये मान्य केलेलं आहे. पण ती देणी पुढच्या भागात. धन्यवाद. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. मित्रांनो, आम्ही जे भीमा सहकारी साखर कारखान्याबाबत तुम्हाला सांगत आहोत ते ऑन रिपोर्ट आणि रेकॉर्डरी आहे. याबाबत कुणाला शंका असल्यास त्यांनीही आपल्याकडे असणारी कागदपत्र आणावीत, आमच्याशी संपर्क करावा. आम्ही परत एकदा प्रेक्षक वर्गासाठी आवर्जून त्यांनी दिलेल्या कागदपत्राचा नामोल्लेख करून प्रसारित आणि प्रचारित करून एवढंच सांगतो आणि